लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या तीर्थक्षेत्र ज्योतिबा देवाला मुजोर पुजाऱ्यांच्या विळख्यातून सोडण्याचा निर्धार राधानगरी आणि करवीर तालुक्यातील अनेक गावांतील भक्तांनी केलाय. परते गावातील भाविकांना पुजाऱ्यांकडून झालेल्या अमानुष मारहाणीनंतर आता पुजारी हटाव या मोहिमेची सुरुवात झाली आहे. ज्योतिबा येथील पुजाऱ्यांनी कोणतेही कारण नसताना वादावादी करत गुंडांसारखी बेदम मारहाण केल्यामुळे परते गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अमानुष मारहाण करून वर चुकीचे आरोप लावल्यामुळे हे वातावरण आता आणखीन चिघळलंय. पुजाऱ्यांच्या या अरेरावीचा अनुभव अनेकांना आलेला आहे, पण झालेली घटना अतिशय निंदनीय असल्यामुळे सर्वांनीच आता पुजारी हटाव हा नारा दिलाय. येत्या 30 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ज्योतिबाला पुजाऱ्यांच्या विळख्यातून मुक्त करून त्या ठिकाणी शासकीय पुजारी नेमण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. या मोर्चाला राधानगरी आणि करवीर तालुक्यातील 50हून अधिक गावातील भाविकांचा पाठिंबा असणार आहे, अशी माहिती परते गावचे सरपंच मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. पुजाऱ्यांविरोधात सर्वत्र असंतोषाचं वातावरण दिसते आहे. सोशल मीडियावर पुजाऱ्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मंदिर परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासून दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय. गेल्या रविवारी 22 मार्च रोजी ज्योतिबाच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी वाडी रत्नागिरी ज्योतिबा येथे आमच्या गावातील ग्रामस्थ सासनकाठी पूजनासाठी गेलो होतो. त्यावेळी किरकोळ वादावादीचं स्वरूप गंभीर मारहाणीत झालं आणि पुजाऱ्यांनी ज्याप्रमाणे आमच्या गावातल्या मुलांना अमानुषपणे मारहाण केली, त्या मारहाणीच्या निषेधार्थ हे झालं असताना देखील त्यानंतर त्या पुजाऱ्यांनीच आमच्या गावातील युवकांच्यावर किंवा समस्त गावकऱ्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे काही आरोप केलेले आहेत. त्यामध्ये मद्यप्राशन करून धिंगाणा घालणं, महिलांची छेडछाड काढणं आणि पुजाऱ्यांची छेडछाड काढणं अशा स्वरूपाचे गंभीर असे आरोप केले आहेत. ते आरोप याआधीसुद्धा आम्ही फेटाळलेले आहेत आणि या तुमच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही या आरोपांचं खंडन करत आहोत. पण यातून आमच्या गावकऱ्यांचा सर्व एकमतानं असा एक निर्धार झालेला आहे की ह्या अपप्रवृत्तीला जर आळा घालायचा असेल तर याच्याविरुद्ध आवाज उठवणं ही या काळाची गरज असं वाटतंय. यावेळी बोलताना जनार्दन पाटील यांनी पुजारी रूपी गुंडांची ही अरेरावी सहन होण्यापलीकडे आहे अशी सर्वांचीच मानसिकता आहे आणि म्हणूनच या मोहिमेला पंचक्रोशीतील अनेक गावांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे आणि या मनापासून दिलेल्या पाठिंब्यामुळे ज्योतिबा पुजाऱ्यांच्या विळख्यातून मुक्त होईल असा आशावाद देखील त्यांनी बोलून दाखवलाय. यामध्ये गावातील घर बंद करून हे घर गाव पाळत पाहून आम्ही आमच्या गावच्या वतीनं आम्ही बाहेर पडतो आहे. परत आम्ही बाहेर पडत असताना गेल्या 4-5 दिवसामध्ये मला वाटतं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच नाही तर इतर जिल्ह्यातून आणि परराज्यातूनसुद्धा याच्या प्रतिक्रिया उलट्या आल्यात आणि त्यांना आम्ही सर्वांनाच आवाहन केलेलं आहे की आम्ही कोल्हापूरमध्ये जे ह्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या जे काम पाहतात जिल्हाधिकारी, त्यांच्याकडे आम्ही आमच्या ह्या झालेल्या मारहाणीच्या संदर्भात दाद मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निघालो आहे. या पत्रकार परिषदेला घोटोडे गावचे सरपंच धीरज डोंगळे, भोगावदीय संचालक सरदार पाटील, बेलेगावचे सरपंच सचिन लांबोरे, सुनील कारंडे यांच्यासह परते गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.